पर्यटनाला किमान 10 दिवसातून एकदा शुद्ध, स्वच्छ, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अन्यथा लोणार नगरपालिका कार्यालयाला कुलूप ठेवणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे व शहर प्रमुख नगरसेवक गजानन जाधव यांचा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा. याबाबत आमचे रेड न्यूज लोणार तालुका प्रतिनिधी फिरदौस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार शहरात नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने महिन्यातून एकदा दूषित, दुर्गंधीयुक्त, पिवळ्या रंगाचे, पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येतो, असा अहवाल मुख्य अणुशास्त्रज्ञ बुलढाणा यांनी 12 डिसेंबर 2023, 8 फेब्रुवारी 2024ला लोणार नगरपालिकेकडे दिलेला आहे. असे असताना देखील नगरपालिका लोणारकडून लोणार शहरात नळ योजनेद्वारे सर्वसामान्यांना दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लोणार शहरवासियांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. म्हणून डॉक्टर गोपाल बशिरे यांच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी जोग यांच्या माध्यमाने 7 जून रोजी पाण्याचे नमुने घेऊन मुख्य अणुजीवशास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांच्याकडे तपासणीकरिता पाठविले होते. मात्र त्यानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी हे दूषित, दुर्गंधीयुक्त, पिवळ्या रंगाचे आहे. शुद्धीकरण यंत्र हे शोभेची वस्तू झालेली आहे. जलशुद्धीकरणामध्ये लागणारी रेती ही 3 वर्षापासून खरेदीच करण्यात आलेली नाही किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पात रेती टाकण्यात आलेली नाही. म्हणून 18 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा अद्यापही सदरील पाण्याचे रिपोर्ट नगरपालिकेला प्राप्त झालेले नाही किंवा मुख्य अणुजीवशास्त्रज्ञ यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका लोणार यांचा बचाव करण्यासाठी सदरील पाण्याचा रिपोर्ट पाठविलेला नाही अथवा सदरील पाणीच प्रयोगशाळेत घेतलेले नसावे, असा गंभीर आरोप डॉक्टर गोपाल बशिरे यांनी मुख्याधिकाऱ्यावर केला आहे. लोणार येथील जलशुद्धीकरण केंद्र ही शोभेची वस्तू झालेली असल्याचा आरोप करून येत्या 8 दिवसात जलशुद्धीकरण यंत्र पूर्ण दुरुस्त करण्यात यावे. त्यामध्ये शुद्धीकरणासाठी लागणारी आवश्यक रेती टाकून व 10 दिवसातून एकदा शुद्ध, पिण्यायोग्य पाणी नळ योजनेद्वारे शहरवासियांना पुरवठा करण्यात यावा, अन्यथा 8 दिवसानंतर लोणार नगरपरिषदेच्या इमारतीला कुलूप ठोकून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यावर संविधानाचे अनुच्छेद 21 म्हणजेच मानव मौलिक अधिकाराचे उल्लंघन, सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे, शहर प्रमुख व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार नप मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या प्रसंगी सुदान अंबोरे, परमेश्वर दहातोंडे, तेजराव घायाळ, राजू बुधवत, गणेश पाटे, अजय बचिरे, किरण कमळे, कृष्णा बशिरे, प्रसंजित बशिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. लोणार येथून रेड न्यूज तालुका प्रतिनिधी फिरदौस खान पठाण, लोणार. आज लोणारच्या नगर परिषदेमध्ये आम्ही गावाच्या समस्यांचं निवेदन देण्यासाठी ते दुसरं स्मरणपत्र देतोय. पहिलं पत्र दिलं होतं 20 नोव्हेंबर 2023ला. दुसरं पत्र दिलंय 27 मार्च 2024ला आणि हे दुसरं स्मरणपत्र आज 21 तारखेला आम्ही देतोय. यांच्याकडे आल्यानंतर ह्या महोदया ऑफिसमध्ये कधीच हजर नसतात. केव्हाही विचारलं तर मी जेवायला गेले, मी याला गेले, मी त्याला गेले असले कारण दाखवतात. म्हणून आज शेवटी आम्ही या नगरपालिकेच्या सीओच्या खुर्चीला पत्र देतोय आणि गावाच्या समस्या, गावामधल्या दूषित पाणीच्या समस्या, गावातल्या नालीच्या समस्या, गावातल्या साफसफाईच्या समस्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या सुटलेल्या नाही. आणि येत्या 8 दिवसात यांनी स्वच्छ निर्मळ पाणी 8 दिवसातून एकदा नाही दिलं तर आम्ही या नगरपालिकेला कुलूप लावणार आणि आंदोलन करणार. याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं निवेदन आम्ही सीओना देत आहोत.